नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती। सर्व निधी वितरणासह नियोजन विभागाच्या निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। अंतिम मान्यता देण्याचा निर्णय तीनही नेत्यांनी घेतल्याची माहिती। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांनीही मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठीत शिकलीच पाहिजे। मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज्यपालांनी मराठीचा सन्मान करायला पाहिजे। मराठी येत नाही ते राज्यात येऊन मराठी शिकतात। मराठीचा त्यांना सराव नसेल पण अनेक जण मराठी शिकून जातात। नरेंद्र बोंडेकर यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये दौंडजवळच्या चौफुला कला केंद्रात डान्स सुरू असताना गोळीबाराची घटना। एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। गोळीबारात नृत्य करणारी तरुणी देखील जखमी झाल्याची माहिती। पुण्यातील यवत पोलिसांकडून तपास सुरू। परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान, हातावर एकूण 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर। सांगलीच्या करगणी गावामध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। तर गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृह विभागानं तपासण्याची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही। राष्ट्रवादीतल्याच वरिष्ठ नेत्याची माहिती। तर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं मकरंद पाटलांकडे जाणार। तर मकरंद पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार। सूत्रांची माहिती। अंजली दमानिया यांच्याकडून सावली डान्स बारची पाहणी। गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन। योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार। दमानियांची समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण पोलिसांना शरण। जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती। बोलावल्यावर पुन्हा हजर राहण्याची सूरज चव्हाण यांना पोलिसांकडून नोटीस। 11 पैकी 10 जणांना अटक। सुनील तटकरे आणि अजित पवारांची शनिवारी बैठक। सूत्रांची माहिती। कृषी मंत्र्यांचं वक्तव्य, लातूर मारहाण या मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता। कोकाटेंविषयी निर्णय होण्याची शक्यता। कल्याणमधील तरुणीला मारहाण झाल्याचं प्रकरण। तरुणीवर उपचार सुरू। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पीडित तरुणीची मागणी। कल्याण कोळसेवाडी तरुणीला मारहाणीमध्ये आरोपी गोकुळ झा याचा न्यायालयामध्ये गोंधळ। न्यायाधीशांनी कामात अडथळा घालण्याचा गुन्हा दाखल होईल अशी तंबी दिल्यानंतर आरोपी शांत झाला। कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी। गोकुळ झाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण कोर्टाकडे पोलीस कोठडी सुनावली। महाराष्ट्रात चीटिंग केली गेली। 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले। कर्नाटकमध्ये देखील मतांची चोरी करण्यात आली। राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। बिहार मतदार यादी फेरपडताळणी विरोधात विरोधक आक्रमक। संसद परिसरामध्ये विरोधकांचं निषेध आंदोलन। संसद परिसरामध्ये काळे कपडे घालून इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। माझ्या घरातच मला त्रास दिला जातोय। तनुश्री दत्ताचा व्हिडिओतून आरोप। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून घरात छळ होतोय। अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलींचा विनयभंग। मध्यरात्री 3 वाजता IC चौकातील वसतिगृहातील घटना। आरोपी मुलीचा मोबाईल देखील घेऊन गेल्याची माहिती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 29 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल। शहापूर पोलिसात गुन्हा नोंद। सध्याच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये। संजय राऊतांचा गंभीर आरोप। हनी ट्रॅपमध्ये पळून गेलेले 4 खासदार आमचे होते। हनी ट्रॅपवर मुख्यमंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। राऊतांची प्रतिक्रिया, तर आमचा पक्ष फोडला तेव्हा देखील हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं। राऊतांचं वक्तव्य। महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांवर तरुण भारतमधून जोरदार टीका। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला देखील धक्का लागल्याची टीका। कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणातील आरोपीचा अजून एक व्हिडिओ समोर। आरोपी गोकुळ झाचा आणखी एक व्हिडिओ समोर। हत्यारानं वार करताना पहिल्या गुन्ह्याचा व्हिडिओ समोर आला।
हा व्हिडिओ पुढच्या सुनावणीला कोर्टासमोर सादर केला जाणार। पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर। पावसाळी अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांचा परदेश दौरा। विरोधक पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर संसदेत आक्रमक होणार। ऑपरेशन सिंदूरवर मोदींनी सभागृहात उत्तर देण्याची विरोधकांची मागणी। मंगळवारपासून ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत चर्चा होणार। ट्रम्प यांच्या दाव्यासंदर्भात विरोधक मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील मराठी अध्ययन केंद्राचा कार्यक्रम। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांसोबत भेटीगाठी होण्याची शक्यता। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तीनही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समन्वय खूप चांगला आहे, यावर काही फरक पडणार नाही असं वाटतं। सगळ्यांनीच समन्वय ठेवायला पाहिजे, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा। नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी रोहित टिळक यांच्याकडून पुरस्कार जाहीर। जुलै अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा नाही। बीसीसीआय आता क्रीडा विधेयकाच्या कक्षेत, सूत्रांची माहिती। सुधारित राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आज संसदेत मांडलं जाणार। पहिलं प्राधान्य मातृभाषेलाच आहे। मराठी ही महान मराठा साम्राज्याची भाषा। महाराष्ट्रातील हिंदी सक्तीवर जेएनयूच्या कुलगुरू शांतश्री पंडित यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावर बिडकीन गावात रास्ता रोको। 100 फुटाचा रस्ता रुंदीकरणास विरोध। 100 फुटी रस्ता रुंदीकरणाला नागरिकांकडून तीव्र विरोध। विजय घाटगे मारहाण प्रकरणी लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। छावा संघटनेसह सर्व पक्षीय नेत्यांनी महामार्ग अडवला। सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। माणिकराव कोकाटेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पुण्यामध्ये कोकाटेंविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावर बिडकीन गावात रास्ता रोको। 100 फुटाच्या रुंदीकरणाला नागरिकांचा विरोध। विजय घाटगे मारहाण प्रकरणी लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको। छावा संघटनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी महामार्ग रोखून धरला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन। पुण्यामध्ये पत्त्याचा डाव खेळत, मटका आणि सुरट खेळत राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन। सिंधुदुर्गच्या नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलामुळे पर्यटनामध्ये भर। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। ठाण्याच्या शहापूरमध्ये सतत जोरदार पाऊस। भातसा धरण 85% भरल्यानं पाणी पातळीत वाढ। आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करत धरणातून पाणी सोडलं। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। 1442 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू।